अजित, आशाताई, अनंतराव पवार. महाराष्ट्रानं पाहिलेला एक झंझावात. अजित पवार एखाद्या झंझावाताप्रमाणे आयुष्य जगले. रोखठोक म्हणून अजित पवार महाराष्ट्राला परिचित राहिले. अजित पवारांचा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दरारा होता. कार्यकर्त्यांवर वचक ठेवून त्यांची काळजी घेणारा नेता म्हणून त्यांच्या प्रतिमेमुळे अजित पवार कधी सामान्य कार्यकर्त्यांचे दादा झाले ते कुणाला कळलंच नाही. पाठीशी शरद पवारांचा वारसा असताना सुद्धा अजितदारांचं व्यक्तिमत्व कायम वेगळं राहिलं. त्यामुळेच ते कधीही शरद पवारांची सावली वाटले नाहीत किंवा त्यांच्या सावलीत वाढलेला नेता अशी त्यांची प्रतिमा राहिलेली नाही. अजित पवारांचा राजकीय क्षितिजावर उदय होत असताना शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण व्यापून टाकलं होतं. स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुकाणू हाती ठेवणारा नेता म्हणून शरद पवारांची ओळख होती. अशा वेळी पवारांच्या घरातून आणखी कोण राजकारणात उतरणार याची उत्सुकता महाराष्ट्राला होती. शरद पवारांनी भाऊ अनंतराव पवार यांचे चिरंजीव अजित पवार यांच्यातला नेतृत्व गुण हेरला होता. अजितदारांनी 1982 मध्ये सहकारात पाऊल टाकलं होतं. साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. 1991 साली ते पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. तरीही अजितदारांचं पहिलं प्रेम शेती हेच होतं. मलाही शेती आवडते. मी कधी कधी खूपच मला त्रास झाला की कुठनं मला अवदासा आठवली राजकारणात आलो असं मनामध्ये येतं. पण त्याच्यात काय शेवटी काही गोष्टी घडून जातात, त्या आपल्याही लक्षात येत नाही. परंतु काळाबरोबर आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी घडून जातात. शेवटी लोकांनी टाकलेला विश्वास, जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या करता जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल. आणि म्हणून आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. अजितदारांनी 1991 मध्ये संसदीय राजकारणात पाऊल टाकलं. 1991ला अजितदारांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यांनी काका शरद पवारांसाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अजितदारा सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री होते. पुढे 1995 मध्ये काँग्रेसचं सरकार गेलं. अजितदारा बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले. पुढे 1999 मध्ये पुन्हा राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. अजित पवारांना जलसंपदा मंत्रिपद देण्यात आलं. अजित पवारांची कारकीर्द इथूनच बहरू लागली होती. अजित पवारांची प्रशासनावर पकड होतीच, पण संघटनेतही अजितदारांच्या शब्दाला वजन आलं होतं. अजितदारांना मांडणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांची ती देवाची दुसरी फळी होती. अजित पवारांनी हे संधी नसलेले तरुण किंवा हे आता डेव्हलप होऊ शकत असणारं, ग्रूम होऊ शकत असं नेतृत्व हे अजित पवारांनी तयार केलं आणि त्यांच्यामध्ये आपली जम बसवली. तुम्ही बघाल की त्याच्यानंतर पक्षात झालेले नवीन प्रवेश किंवा नवीन नेते जे आले ते अजित पवारांच्या मर्जीने किंवा अजित पवारांच्या सांगण्यावरून पक्षात येत होते. त्यांना पक्षात तयार करण्याचं काम हे अजित पवार करते. इनफॅक्ट इवन आजचे उदय सामंत हे सुद्धा तसे अजित पवारांच्या जवळ त्याच्यातले मानले जायचे त्या काळामध्ये. ही सगळी मंडळी अजित पवार तयार करते. तरुण मंडळी जशी जितेंद्र आव्हाड असतील की तिसऱ्या फळीतले नेते जे होते, जितेंद्र आव्हाड असतील, सचिन अहिर वगैरे, ही मंडळी थोडीशी सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याकडे आपल्याला दिसून यायची. पण हे जे मधले नेते होते की जे काही वर्ष राजकारणात आहेत, संधीची वाट बघतात, ही मंडळी, तटकरेंसारखी मंडळी ही अजित पवारांसोबत ती फर्मली त्यांच्यासोबत राहू लागली. 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी काँग्रेसपेक्षा सरस झाली. काँग्रेसला 69 जागा तर राष्ट्रवादीला 71 जागा मिळाल्या. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र आघाडीत होतं. त्या न्यायानं यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळणं शक्य होतं. पण त्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद न घेता गृह खात्यासह इतर अनेक महत्वाची खाती स्वतःच्या पक्षाकडे घेतली. शरद पवार दिल्लीत आणि अजित पवार महाराष्ट्रात असं एक चित्र तेव्हा तयार होऊ लागलं होतं. 2004च्या निवडणुकांनंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा संधी आली होती आपला मुख्यमंत्री बसवण्याची, जागा त्यांच्या जास्त आल्या होत्या काँग्रेसपेक्षा, ती संधी न घेता पवारांनी तिथे जास्त वजनदार खाती स्वतःकडे घेणं पसंत केलं आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. काँग्रेससाठी ही अर्थात विन विन सिच्युएशन होती. त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं आणि बाकी खाती, मग गृह असेल किंवा इतर खातीही त्यांनी, महत्त्वाची खातीही राष्ट्रवादीकडे दिली. पण याचा परिणाम होताना अजित पवारांचं तेव्हापासूनच असं म्हणू शकतो की 2004ला त्यांची मूळ आपण म्हणू त्या पक्षापासून किंवा शरद पवारांपासून थोडीशी लांब जाण्याची प्रक्रिया जी होती हे तिथून सुरू झाली. असं आपण जर मार्क करायचं ठरलं तर ती मार्क करू शकतो आपण तिथे. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घेतलं असतं तर कदाचित मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून अजित पवारांचं नावही पुढे आलं असतं. अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडली
तेव्हा त्यांच्या मनातली ही रुखरुखही त्यांनी बोलून दाखवली. ते जे म्हणतील ते करण्याच्या करता आपण मागं पुढे बघितलं नाही. एकदा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004ला. साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं. वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील. जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो. परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं. आपण ऐकलं, जे जे सांगितलं ते ऐकलं. 2006 मध्ये आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेल्या सुप्रिया सुळेंच्या राजकारण प्रवेशाचे पडघम वाजू लागले. सुप्रिया सुळेंना राज्यसभेवर बिनविरोध निवडून पाठवण्यात आलं. शरद पवारांनी राजकीय वारसदार बदलल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. 26/11च्या हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदाचा तर आर पाटलांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आर पाटलांच्या जागी उपमुख्यमंत्रीपद छगन भुजबळांना देण्यात आलं. यावेळी अजितदादा पहिल्यांदा नाराज झाले होते. अजित पवार त्या काळात 2 दिवस कोणाच्याच संपर्कात नव्हते. 2010 साली अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदाची संधी चालून आली आणि अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले. अजित पवारांची राजकारणाची गाडी सुसाट धावते असं वाटत असतानाच अजित पवारांवर जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात घोटाळे केल्याचा आरोप सुरू झाला. ऑगस्ट 2012 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टानं गंभीर ताशेरे ओढले. या सगळ्या आरोपांमध्ये अजितदारांनी 25 सप्टेंबर 2012 रोजी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा 2 महिन्याच्या आतच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2013 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. त्या आंदोलनावर बोलताना अजित पवारांची जीभ घसरली. अजितदारांनी त्यावेळी केलेल्या वक्तव्यानं त्यांच्या कारकिर्दीवर डाग लागल्यासारखं झालं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून रान उठवलं. शिवाय मोदी लाटेच्या झंझावातात महाराष्ट्रातही सत्तापालट झालं. पुढची 5 वर्ष अजित पवार विरोधी पक्षात होते, पण सत्तेशिवाय राष्ट्रवादीची मोठी पडझड होताना पाहायला मिळाली. या काळात राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन प्रामुख्यानं भाजपची वाट धरली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवारांसह अजित पवारांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. पक्ष संघटनेत आता चित्र थोडं बदललं होतं. अजित पवारांच्या हाती पक्ष संघटनेची अप्रत्यक्षपणे सूत्र आली होती. 2019ला 54 जागा मिळवून राष्ट्रवादी सत्तेत आली. शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू केल्या. महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू असतानाच कोणाच्या ध्यानीमनी नसताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटेचा शपथविधी उरकून टाकला. अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते, पण हे सरकार अल्पायुषी ठरलं. अवघ्या 72 तासात हे सरकार कोसळलं. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं होतं, हे बंड पण त्यासोबत फसलं. तरीही अजित पवारांना पुन्हा राष्ट्रवादीत सन्मानानं घेण्यात आलं. अजित पवारांच्या काकी प्रतिभा पवार यांनी त्यांना पक्षात परत आणण्यात मोठी भूमिका बजावल्याचं सांगण्यात येतं. पक्षावरती अजित पवारांच्या आणि त्या समर्थकांचं म्हणणं होतं की या निर्णयाकडे फक्त राजकीय निर्णय म्हणून बघितलं जावं, पण त्याचा पर्यायाने परिणाम हा परिवारावरती होणार होता. तुम्हाला आठवत असेल सुप्रिया सुळेंनी तेव्हा एक पोस्टही टाकली होती सोशल मीडियावरती की नॉट जस्ट अ पार्टी, फॅमिली ऑल्सो स्प्लिट. ही त्यांची प्रतिक्रिया होती. त्यामुळे परिवाराला कुठे धक्का लागता कामा नये, कारण पवार परिवार हा खूप तसा क्लोजली बॉन्डेड राहिला आहे आणि ती जबाबदारी तेव्हा कोणी घेतली असेल तर ती प्रतिभा पवारांनी, म्हणजे अजित पवारांच्या प्रतिभा काकीने घेतलेली ती जबाबदारी होती आणि त्यांच्या शब्दाखातर ते परत आले असं परिवारातले अनेक जण जवळचे सदस्य सांगतात. आणि त्यांचं ते बॉन्डिंग शेवटपर्यंत प्रतिभा पवारांसोबत होतं. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी 30 डिसेंबर 2019 रोजी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार मवियात उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचा रुबाब आणि वजन मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नव्हतं. याच काळात राष्ट्रवादीतही कमी अधिक प्रमाणात कुरबुरी होत्याच. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मविया सरकार कोसळलं. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. पडद्याआड बरंच काही घडत होतं, पण त्याकडे बहुतेक कुणाचं लक्ष नव्हतं. बरोबर 1 वर्षानं म्हणजेच 2 जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीत उभी फूट पाडली. अनेक आमदारांसह त्यांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला. शिंदे सरकारमध्येही त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हासाठी राजकीय गुरु असलेल्या शरद पवारांसोबतच उभा दावा मांडला.
निवडणूक आयोगानं अटी शर्तींसह चिन्ह आणि पक्ष अजितदारांकडे सोपवला. पुन्हा ती लढाई सुप्रीम कोर्टात सुरू झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झाली. सुनील तटकरेंच्या रूपानं कसाबसा एक खासदार निवडून आला. अजित पवारांना जनतेनं नाकारल्याची हाकाटी पिटली गेली असतानाच काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अजितदारांनी जोमानं काम करायला सुरुवात केली. विधानसभेला त्यांनी हाती घेतलेलं महिला केंद्रित गुलाबी कॅम्पेन प्रचंड लोकप्रिय ठरलं. विधानसभेचे निकाल सुद्धा अजितदारांसाठी पूरक ठरले आणि अजितदादा फडणवीस सरकारमध्ये 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाले. अजितदारांसाठी महायुती सरकार आनंदाचं गोकुळ नव्हतं. नगर परिषद निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष स्वबळावर लढला. त्यांना त्यात संमिश्र यश मिळालं. महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षानं शरद पवारांच्या पक्षाशी आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अजित पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अजित पवारांच्या पदरी पराभव आलाच, शिवाय भाजपसोबत वित्तुष्टही आलं. भाजपवर अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ही निवडणूक गाजली. पराभवानं खचून न जाता त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली होती. त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच होणार होता, पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं होतं. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी बारामती विमानतळावर त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि यात अजितदारांना अपघाती मरण आलं. अजितदारांच्या या अकाली एक्झिटमुळे राष्ट्रवादीत आता मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदारांशिवाय राष्ट्रवादी हा विचारच कार्यकर्त्यांना करवत नाहीये. अजितदारांची ही अकाली एक्झिट सत्ताधाऱ्यांनाच नव्हे तर विरोधकांना सुद्धा चटका लावून जाणारी ठरली आहे.